कुंदगडाचा भोज दरवाजा म्हणून एक दरवाजा आहे. म्हणजे 2 दरवाजे असे, एक पुढे थोडं 10 पायऱ्या चढून वर गेले की दुसरा दरवाजा मागे. त्या दरवाज्यातनं एका वेळी एक माणूस झोपून जाऊ शकतो, एवढीच जागा शिल्लक होती. कारण ते वरचं जे दरवाजाचं वरचं जे छप्पर असतं ते पूर्णपणे खाली पडून त्याच्यामध्ये माती आणि दगड सगळे साचले होते. आणि लोकांनी टेम्पररी वाट म्हणजे वरती जी मस्जिद आहे, त्या मस्जिदीत जाण्यासाठी त्या लोकांनी जी टेम्पररी वाट केली होती, ती त्या दरवाजाच्या साइडनी वरती जा आणि तिथून आतमध्ये प्रवेश कर अशी वाट केली होती. तर प्रतिष्ठान आणि तिथून शिववंदनेश्वर प्रतिष्ठान म्हणून आहे. असे 2 प्रतिष्ठाननी मिळून आम्ही साधारण 2020 सुरुवात केली होती तेव्हा. साधारण 1.5 वर्ष सतत शनिवार, रविवारी मोहीम लावून 1.5 वर्षामध्ये ती पूर्ण माती बाहेर काढली. म्हणजे आज जर का तिथे तुम्ही गेलात तर ताठमानेने पायरी चढून तुम्ही वर जाऊ शकता. आज वंदनगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. पण गडावरती ही लोकं जाऊन गडावरती जे पाण्याचे तळे आहे, त्या तळ्यामध्ये जे खालून आणलेली बिर्याणी डबे जे आहेत त्यांचे, ते त्यात धुतात. आपल्या लोकांनी पाणी प्यायचं डुबलं. अशी परिस्थिती. त्यामुळं आज संवर्धन कार्य करण्यासाठी अशा संस्था, अशा मोहिमा घ्यायची गरज आहे.